आज आपण आलेलो आहे लासलगाव हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो लासलगाव गावात, तालुका निफाड व जिल्हा नाशिक इथे. किल्ला छोटेखानी आहे. भुईकोट किल्ला खूपच सुंदर आहे. जास्त पाहता येत नाही कारण खाजगी किल्ला आहे. पाहू शकतो हा प्राचीन दरवाजा आहे. इथे मासा आहे. त्याच्यापेक्षा इथे दोन मासे आहेत, तलवार आणि ढाल, वर घोड्याची नाळ किंवा चंद्र आहे. लासलगाव हे केवळ महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. कांद्यासाठी हे गाव जितके प्रसिद्ध आहे तितकाच या गावचा इतिहास देखील अंधारात आहे. या गावात एक भुईकोट किल्ला आहे असे सांगताना आपण चकित होतो. इतका हा किल्ला दुर्लक्षित आहे. या किल्ल्याची नोंद कोठे येत नाही. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात व लासलगाव गावात हा भुईकोट किल्ला नाशिक शहरापासून 56 किलोमीटर अंतरावर, निफाड या तालुक्याच्या शहरापासून 20 किलोमीटर. लासलगाव शहर हे शिवा नदीच्या काठावर वसलेले असून कधीकाळी या गावाला संपूर्ण तटबंदी होती. आज ही तटबंदी पूर्ण नष्ट झाली असून यातील केवळ 2 बुरुज व त्यातील पश्चिमाभिमुख दरवाजा शिल्लक आहे. कोटाचा हा दरवाजा राम मंदिराजवळ असून या दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडे आहेत. या दरवाजापासून साधारण 250 फूट अंतरावर गेल्यावर लासलगावचा किल्ला आहे. 1.25 एकरवर पसरलेला हा किल्ला आजही सुस्थितीत असून त्याच्या तटबंदीत 8 बुरुज आहेत. तटबंदीची उंची साधारण 40 फूट असून याचे खालील 20 फुटाचे बांधकाम घडीव दगडात व वरील 20 फुटाचे बांधकाम हे विटांनी केलेले आहे. तटबंदीवर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत, तर बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी झरोके आहेत. मुख्य दरवाजा बाहेर नव्याने घरे बांधल्याने तो झाकोळला गेला आहे. आता हा किल्ला अब्बड कुटुंबाची खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळे आपणाला परवानगी घेऊन आत प्रवेश करता येतो. पहिला दरवाजा अतिशय सुंदर असून या दरवाजाची लाकडी दारे वापरात आहेत. हा दरवाजा आजही साखळदंड लावून रात्रीचा बंद केला जातो. कमानीदार असलेल्या या दरवाजाला दिंडी दरवाजा असून वरील भागात अणकुचीदार खिळे आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर डावीकडे किल्ल्यात जाण्यासाठी दुसरा दरवाजा आहे. याची लाकडे दार मात्र नष्ट झाली आहेत. हा दरवाजा पार करून आपण आतील चौकात येतो. येथे किल्ल्याच्या मुख्य भागात जाण्यासाठी काटकोनात बांधलेला तिसरा दरवाजा आहे. हा दरवाजा देखील अतिशय सुंदर असून याच्या लाकडी चौकटीवर खूप मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केले आहे. पहिल्या दरवाजाप्रमाणे या दरवाजाला देखील दिंडी दरवाजा असून वरील भागात अणकुचीदार खिळे आहेत. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांचे देवडे असून वरील भागात सुस्थितीतील किल्ल्यातील मूळ वास्तू आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकूण 3 दरवाजे असून यातील पहिला व दुसरा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. तिसरा दरवाजा हा उत्तराभिमुख आहे. या 3 दरवाजाच्या भागात म्हणजे मधील 2 टप्प्यात नव्याने बांधलेली घरे आहेत. तिसऱ्या दरवाजाच्या आत असलेला किल्ल्याचा भाग हा पूर्णपणे मोकळा आहे व यात काही प्रमाणात आपणाला झाडी पाहायला भेटते. समोरील बाजूस म्हणजे दक्षिणेकडील तटबंदीला लागून तटावर जाण्यासाठी 2 जिने असून या जिन्याखाली कोठारे आहेत. फांजीवरून किल्ल्याच्या आतील तटबंदीवर फेरी मारता येते, पण काही ठिकाणी झाडी वाढलेली आहे. दक्षिणेकडील बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी गोलाकार कट्टे बांधलेले आहेत. तटबंदी पाहून मुख्य दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्याभोवती फेरी मारताना दक्षिणेकडील तटबंदीत एक लहान दरवाजा पाहायला मिळतो, जो आता दगडांनी बंद केला आहे. लासलगावला आज जसे महत्त्व आहे तसेच महत्त्व याला मुघलांच्या, मराठ्यांच्या व इंग्रज यांच्या काळात सुद्धा होते. लासलगाव हे नाव येथे चालणाऱ्या लसणाच्या व्यापारामुळे पडल्याचा उल्लेख पेशवे दप्तरात येतो. लासलगावच्या उत्तरेला अहिल्याबाई होळकर साम्राज्याची उपराजधानी चांदवड, तर दक्षिण बाजूला सरदार विंचूरकरांचे विंचूर संस्थान. मल्हारराव होळकर यांनी थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत आपले शौर्य दाखवल्याने त्यांना इंदोर, चांदवड व इतर सुभे मिळाले. लासलगाव हा मधला पठारी भाग असल्याने मल्हारराव होळकर यांनी बाजारपेठेच्या रक्षणासाठी येथे सैन्याचा तळ ठोकण्यासाठी भुईकोट किल्ला बांधून घेतला. लासलगावच्या फणसे घराण्यांचा संस्थापक यशवंतराव फणसे हा एक साधारण पण शूर शिपाई होता. अहिल्यादेवींना शूर जावई हवा असल्याने यशवंतरावांनी चोर, दरोडेकर यांचा बंदोबस्त केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन त्यांची निवड जावई म्हणून केली. त्यांनी जावई यशवंतराव फणसे यांना कन्यादानात निफाडचा वाडा, लासलगावचा किल्ला, जुन्नर या मुलकाची जहागिरी व सोबत 1400
चाहूर जमीन दिली. लासलगाव व निफाड प्रांताच्या पाटीलकीच्या वतनासोबत फणसे घराण्याला शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात देण्यात आले. यशवंतरावांच्या आकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई सती गेल्या. इसवी सन 1818 मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात पाटीलकीचे वतन वंशपरंपरागत सरदार फणसेंकडे तसेच ठेवले होते. यशवंतरावांचे 5वे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. 8 सप्टेंबर 1835 रोजी इंदोर येथील होळकरांची मुख्य गादी सांभाळणाऱ्या हरिराव महाराजांच्या विरोधात त्यांनी नेमलेल्या फणसे यांच्या सरदारांनी बंड केले. होळकर महालात फणशांचे गार्दी घुसले, पण त्यांचा कट फसला व हरिरावांच्या सैनिकांनी गार्द्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या राजाभाऊ फणसे यांना हरिभाऊ महाराजांचा वारसदार तुकोजीराव यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले. आपली आता काही धडगत नाही व इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील. या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला एका जैन व्यापाऱ्याला 5,000 रुपयात विकला. त्यामुळे लासलगावचा किल्ला आज पूर्णपणे खाजगी मालकीत आहे. फणसे यांना 1937 साली लासलगाव व नाशिकचा पाटीलकीचा बिल्ला नाशिकच्या कलेक्टरने दिला होता. भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 1952 साली वंशपरंपरागत पाटीलकी रद्द झाल्याने सरदार फणसे यांचीही पाटीलकी रद्द करण्यात आली, अशी या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती आहे. तर आपण निफाड किंवा चांदवड या भागात आल्यानंतर या लासलगावच्या किल्ल्याला जरूर भेट द्यावी. नाशिक जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण जवळपास 68 किल्ले पाहायला भेटतात. त्याच्यापैकी सर्वात जास्त किल्ले हे सटाणा बागलाण भागात आहे. देवळा तालुक्यात काही किल्ले आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर, चांदवड, कळवण याही भागात किल्ले पाहायला भेटतात. इगतपुरी, मनमाड, दिंडोरी अशा भरपूर तालुक्यांमध्ये या किल्ल्यांची आपणाला सफर करता येते. तर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात किती किल्ले आहेत याची थोडक्यात माहिती घेऊ. दिंडोरी तालुक्यामध्ये आपणाला 3 किल्ले पाहायला भेटतात, देहरगड, रामशेज आणि आचलाम. तर सटाणा या तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त किल्ले हे पाहायला भेटतात. एकूण 16 किल्ले या तालुक्यात पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये कनेरगड, ऐवंत, हदगड, नावीगड, मुल्लेर, मोरा, हरगड, सालेर, सालोटा, भिलई, चौलेर, अजमेरा, दोंडा, बिष्टा, डेरमाळ, पिसोळ, कराई, वाघेर हे किल्ले पाहायला भेटतात. तर त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये एकूण 7 किल्ले पाहायला भेटतात. खैराई, वाघेरा, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबकगड, भंडारदुर्ग, हरिहर, भास्करगड हे किल्ले पाहायला भेटतात. चांदवड या तालुक्यामध्ये एकूण 8 किल्ले आहेत. त्याच्यामध्ये कातरा, मेसाना, चांदवडचा, इंद्राई, राजदेर, कोळदेर, कंचना, मंचना हे किल्ले पाहायला भेटतात. कळवण तालुक्यामध्ये एकूण आपणाला 9 किल्ले पाहायला भेटतात. धोडप, रवळ्या, जावळ्या, सप्तशृंगी, मार्कंड्या, कनेरगड, प्रेमगिरी, पिंपळा, मोहनदरी हे किल्ले पाहायला भेटतात. इगतपुरी या तालुक्याच्या गावामध्ये 8 किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग, कावनाई, गडागड, त्रिंगलवाडी, औंढा, मोरधन हे किल्ले आहेत. तर सिन्नर या तालुक्यामध्ये आपणाला एकूण 4 किल्ले पाहायला भेटतात. सोनगड, पर्वतगड, डुबेरगड आणि आड. मालेगावमध्ये 3, गाळणा, कंकराळा आणि मालेगावचा भुईकोट. मनमाडमध्ये एकूण 3 किल्ले आहेत. अंकाई, टंकाई आणि गोरखगड. नाशिकमध्ये रांजणगिरी, बहुला. नांदगाव या तालुक्यामध्ये माणिकपुंज, जातेगावचा गिरिदुर्ग व नस्तनपूरचा भुईकोट किल्ला. निफाडमध्ये हा लासलगावचा भुईकोट किल्ला. पेठ या तालुक्यामध्ये एक आहे सोनगीर त्याला बोलू शकतो. नाशिकमध्ये एक अपरिचित आहे रायगड. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये मेडगर बोलला जातो किल्ला तो. आणि दिंडोरी या तालुक्यामध्ये भोरगड आहे, ज्याच्यावर आपणाला जाण्यास परवानगी नाही. असे किल्ले पाहायला भेटतात. व अपरिचित किल्ल्यांच्या यादीमध्ये नवरा नवरी एक आहे आणि आपला बहुला किल्ला आहे. त्याच्यासमोर रायगड हा एक अपरिचित आणि छोटेखानी किल्ला आहे. या किल्ल्यांची आपण निश्चितच सफर करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.